नाही, उगाच काहीतरी तर्क लावू नकोस तू. मला असं काही वाटलेलं नाही. नाही मालक, अहो तुम्ही इतके भोळे आहात ना की तुम्हाला सराईतपणे खोटंही बोलता येत नाही. तुमचा चेहरा तुमच्या मनातलं सगळं सांगून मोकळा होतो. तुम्ही तोंडाने काहीही बोलत असाल पण तुमच्या डोळ्यात माझ्यावरचं प्रेम स्पष्ट दिसतं. हो, म्हणून तर माणिकताई चिडतात. रडणारी, घाबरणारी सखू इतक्या आत्मविश्वासाने, इतक्या थेटपणे कशी बोलते? हिच्या वागण्यात इतका बदल कसा झाला? अहो, आपुलकीच्या बोरूने आणि निखळ प्रेमाच्या शाईने मनावर कोरलं गेलेलं नाव रांगोळी पुसावी इतक्या सहजतेने पुसलं जात नाही हो. तुमच्या मनावर माझं नाव अगदी तसंच कोरलं गेलंय. तीच भावना, तेच प्रेम. आणि बघा, मी ते सिद्ध करून दाखवी. ही सखू किती कोडगी आहे ना. मळलेल्या कपड्यासारखं हिला आपटून आपटून धुतलं तरी आहे तशीच. मग काय, या शिव्या शाप खाऊनही बघितलत ना कशी दातकड काढते. अगं नवीन आहे का ते? कारल्याबद्दल कसं म्हणतात, तुपात तळा नाहीतर साखरेत घोळून काढा, कडू ते कडूच. तशीच आहे ती. निर्लज्ज ती निर्लज्जच राहणार. ए काय ग सखू, तू अजून इथेच आहेस का? कळस झाला ग बाई निकरगट्टपणाचा. आम्हाला वाटलं होतं तू विहिरीत उडी मारून जीव दिला असणार. आज विहिरीतून तुझं टम्म फुगलेलं प्रेतच बाहेर काढावं लागेल. खरंच आहे तुमचं. अहो, अगदी तसंच झालं असतं. पण काय करणार, विहीर माय मला म्हणाली, अगं सखू, जीव कशाला देतेस? या घराच्या भल्यासाठी तुला जगायलाच हवं. आली मोठी घराचं भलं करणारी. जास्त शहाणपणा शिकवू नकोस हा. दासी आहेस हे विसरू नकोस. जा काम कर जा. सांगा ना, काय काम करू? हे बघ, जास्त पुढे पुढे करू नकोस हा. जा आमच्यासाठी गरम गरम केशर दूध घेऊन ये जा. इथे ओसरीत? हे विचारणारे तू कोण आहेस ग? आम्ही कुठेही बसून खाऊ पिऊ. तू तुझ्या पायरीनं वाग. तुझ्या बापाचं घर आहे का हे? हा, पण माझ्या बापाचं आहे, त्यामुळे मी हवं ते करेन. आणि दासीने उलट बोलायचं नसतं. जा दूध आण जा. आणते हा. हे हातातलं काम संपून आणते. थोडा वेळ लागेल, आलेच मी. हिच्या जिंज्या उपटूनही हिच्या तोंडावर हसू आहेच. या घरात ना कशाला म्हणून तारतम्य नाहीये.